प्रभात, गुड मॉर्निंग मित्रांनो. त्या दिवशी रात्री व्हिडिओ बनवला होता स्मार्ट सिटी अर्बन स्ट्रीटचा. आज पण तो रात्री होता. बऱ्याच जणांचे फोन आले की व्यवस्थित काही दिसत नाही आहे, त्यामुळे हा व्हिडिओ आपण मराठीमध्ये बनवतो आहे. पण पिंपरी चिंचवड आयुक्तांनी जे एक चुकीचा प्रचार किंवा पिंपरी चिंचवड शहरातले रस्ते किती सुंदर आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न केला. एक अर्बन स्ट्रीट आपणही दाखवतो आहे. हा स्पाईन रोड आहे, पिंपरी चिंचवडमधला सगळ्यात मोठा कनेक्टिव्हिटी असलेला आहे. आणि त्या स्पाईन रोडला फुटपाथची अवस्था बघा काय आहे. आणि सगळ्यात भयान वास्तव हे बघा, संपूर्ण कचरा ह्या स्पाईन रोडला टाकलेला आहे. ठीक आहे, इथे बघा हे दिसतं ओलावा, हे सगळ्यांनी इथं लघवी केलेली आहे. वास त्याचा एकदम उग्र आला. ठीक आहे, त्याचबरोबर इथे सगळे लोक आपला घरगुती कचरा असतो, जो का आजूबाजूच्या शॉप्सचा कचरा आहे, खरकटे, ते इथं आणून टाकतात. हे आमचं अर्बन स्ट्रीट डिझाईन आहे. ठीक आहे, अक्षरशः वगैरे सडलं आहे. हे अर्बन स्ट्रीट आहे आमचं. फुटपाथ बघू शकता किती सुंदर अवस्थेत आहे. आणि तुम्हाला एक आश्चर्य वाटेल की ह्या फुटपाथची हे बघा, हे अर्बन स्ट्रीट तर सोडा, नॉर्मल स्ट्रीटची अवस्था बघा, हे सगळं खचलं आहे. आणि ह्याचं रिझन जर तुम्हाला पाहिजे असेल तर ते बघा, हे इथं कुठलाही पोल्ट्री फार्म नाही आहे, इथं कुठलाही कत्तलखाना नाही आहे, तरी देखील इथं हे सगळं चिकन वेस्ट आणि हे सगळं इथं राडारोडा टाकला जातो. बराचसा राडारोडा देखील आहे. अजून पुढे गेलं तर अजून भरपूर आहे दाखवण्यासारखं. इथले सगळे पेविंग ब्लॉक पळवले गेलेले. ठीक आहे, हे असे करोडो रुपये खर्च केले जातात अर्बन स्ट्रीट्सवरती. इथले पेविंग ब्लॉक पळवलेले आहेत. आणि मगाशी जो एक मुद्दा सांगत होतो की हे बघा, त्यांनी आता हे सुशिक्षित फॅमिली आहे, त्यांनी ते सगळं कचरा इथे टाकला. ठीक आहे, लाईव्ह दिसलं आता. ठीक आहे, आणि हे सगळं हे दिसतंय, हे याचं कारण म्हणजे हे नॉनव्हेज खायला, हे जे सगळं चिकन शॉपचं वेस्ट आहे हे खायला इथं घुशी येतात. इथं मोठ्या मोठ्या घुशी आहेत. आणि हे सगळं हा एरिया पोखरत चाललं आहे, त्यामुळे ह्याची सगळी लेवल गेली आहे. त्याचे खड्डे पडले, हा रस्ता खचत चालला आहे. कारण आणि हा स्पॉट आपण पहिल्यांदा हे करतो असं नाही, कमीत कमी 50 एक तक्रारी आहेत ह्याच्याबाबतच्या. पण आरोग्य विभागालाही त्याचं काही नसतं. आरोग्य विभागाचे जे निरीक्षक असतील, अधीक्षक असतील, इथले प्रभाग अधिकारी असतील, हे अत्यंत निवांत आहेत, कारण आमचे नागरिक झोपलेले आहेत. ठीक आहे, नगरसेवक तर नाहीच आहेत, पण जी काही लोकं आहेत त्यांना देखील ह्याच्यामध्ये काही पडलेलं नाही आहे. आणि त्यामुळे ही प्रभागाची ही अशी वाईट अवस्था. काय बोलू शकतो, बोलण्यासारखं खरं तर काहीच नाही आहे. असो, आपण आपलं काम करूया.